संघ शताब्दी वर्षानिमित्त आज गणेश कॉलनी परिसर जळगाव येथे सायंकाळी 7 वाजता हिंदू मेळावा आयोजित केलेला आहे। सर्व नागरिकांना नम्र विनंती, सदर मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। जरूर मेळाव्याला यावे, मेळाव्यानंतर प्रसादाचा लाभ घ्यावा। नमस्कार। आज सायंकाळी गणेश कॉलनी दत्त मंदिर चौकात हिंदू मेळावा आहे। आपण सर्वांनी यावे ही विनंती। चौकात हिंदू मेळावा आहे। हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। सर आयोजन झालेले आहे, तरी सर्वांनी सहकुटुंब सहमित्रपरिवार यावे। नमस्कार, मी गीता मोहन रावतोळे। आज गणेश कॉलनी परिसरामध्ये दत्त मंदिराजवळ हिंदू मेळावा आयोजित केलेला आहे। तर आपण सर्व बंधू आणि भगिनींनी त्या मेळाव्याला जरूर उपस्थित राहावे। रावतोळे रत्नाकरा धौतपदाम हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम। या भारत मातेच्या रक्षणासाठी आपण आज संध्याकाळी गणेश कॉलनी चौकामध्ये दत्त मंदिराजवळ विराट हिंदू संमेलन ठेवलेलं आहे। तरी आपण सर्वांनी आपल्या सहकुटुंबासहित सहमित्रमंडळीसहित संध्याकाळी 6 वाजता हजर राहावं ही आपल्याला प्रार्थना आहे। नमस्कार। नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली दिलीप बोरसे। आज सायंकाळी गणेश कॉलनीमध्ये जो हिंदू मेळावा आहे त्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही सगळ्यांना नम्र विनंती। नमस्कार, मी दीपाली, मी फोटोग्राफर आहे आणि आजच्या समितीच्या हिंदू मेळाव्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं, भरपूर संख्येने उपस्थित राहावं ही विनंती। माझे नाव टीना अशोक गावंडे। आज आपल्या जळगाव शहरामध्ये गणेश कॉलनीमध्ये हिंदू मेळावा आहे, तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही सर्वांना नमन। धन्यवाद। नमस्कार, मी चिन्मय योगेश बाविस्कर। मी सर्व युवतींना आवाहन करते की आज आपल्या गणेश कॉलनीमध्ये हिंदू मेळावा आहे, तर सर्वांनी नक्की सर्वात जास्त संख्येमध्ये उपस्थित राहावा ही विनंती। जय श्रीराम। जय श्रीराम। हरिभक्तपरायण गजानन महाराज, हरिभक्तपरायण देवदत्त महाराज यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे। त्याकरता सर्व बंधू भगिनींनी हजर राहावे ही विनंती। बंडूदादांच्या नेतृत्वाखाली गणेश कॉलनी चौकामध्ये आज महापौर उपस्थित नाही आहे, त्यांच्या वतीने त्यांचे श्वशुर इथं उपस्थित आहे। तरी सगळ्यांनी कृपया सायंकाळच्या कार्यक्रमाला नक्की या। नक्की। धन्यवाद। शैलेंद्र पाटील। गणेश कॉलनी वस्तीमध्ये आज जो विराट हिंदू संमेलनाचं आयोजन केलं आहे त्याबद्दल